आखाती देशातल्या युद्धाच्या आगीत खनिज तेलाचा भडका. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चं तेल प्रति बॅरल $112वर. तेलाचे दर 4 वर्षातील उच्चांकावर. आखाती देशातील युद्धाच्या भारताला झळा. गॅसच्या तुटवड्यामुळे मुंबईतील 20% हॉटेल्स बंद. पुरवठा सुरळीत न झाल्यास पुढच्या 3 दिवसात 50% हॉटेल्स बंद होण्याची शक्यता. एलपीजी सिलेंडरच्या बुकिंग कालावधी 21 वरून 25 दिवसांवर. युद्धामुळे निर्माण झालेल्या गॅस तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय. इराणचे नवे सर्वोच्च नेते मोस्तफा खोमेनी हल्ल्यात जखमी. इराणच्या सरकारी वृत्तवाहिनीची माहिती. 11व्या दिवशी इराणमधल्या मृतांचा आकडा 1255च्या घरात. मुंबईसह ठाणे आणि पालघरमध्ये उष्णतेची लाट. तापमानाचा पारा 40च्या उंबरठ्यावर. उन्हाच्या झळा आणि उकाड्यानं महामुंबईकर हैराण. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निधनानंतर रोहित पवारांची धावाधाव सुरूच. दिल्लीमध्ये केजरीवाल, अखिलेश यादवांच्या भेटीनंतर रोहित पवार आज राहुल गांधींची भेट घेणार. उदय सामंतांच्या शिष्टाईला यश. बच्चू कडू यांचं आंदोलन मागे. बच्चू कडू आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये फोनवरून चर्चा. नव्या ऑटो रिक्षांच्या परवान्यांना स्थगिती. वाढती वाहतूक कोंडी आणि प्रदूषणाला आळा घालण्यासाठी राज्य सरकारचा निर्णय. रॅपिडो, ओला, उबेरच्या बाईक टॅक्सींवर कारवाई. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता न केल्यानं परवाने रद्द करण्याचा परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचा निर्णय.